उद्याची नाही. मारून झालं मस्त गरम पाणी द्यायचं, नवीन टॉवेल द्यायचं, नो काय गळलंच नाही. नवीन टॉवेल द्यायचं, फ्रेश करायचं, पुन्हा बैठक जाणं बसतं. ते हळूच म्हणलं पाहिजे बाबा चला घरी. घरी गेल्यावर म्हणलं पाहिजे मी कायमचा ब्रह्मचारी राहतो, पण मला बैठकीत कुठे नेऊ नका. हुंडाच मागणार नाही कोणी, पण जोपर्यंत तुम्ही मिळीमिळ्या तुमच्यावर अत्याचार ठरलेले आहेत आणि तुम्ही फक्त रडायचं काम करताय. सध्या रडायचं काम करताय. प्रत्येकाला वाटतं महिला म्हणतात ना आम्हाला सुरक्षा नाही, आम्ही महिला सुरक्षित नाही. त्याला कारणीभूत तुम्ही पण आहात. आठवणं पूर्वीचे दिवस. तुम्ही आता स्वातंत्र्यात आहात. पूर्वीच्या महिला पारतंत्र्यात होत्या तरी काही महिलांनी उत्क्रांती केली. अहिल्याबाई होळकर पहा, झाशीची राणी पहा, लक्ष्मीबाई निंबाळकर पहा, सावित्रीबाई फुले पहा, जिजाऊ साहेब पहा. आठवणं पूर्वीच्या महिला. मोगलांनी सगळे 12 ज्योतिर्लिंग फोडून काढले होते. एकट्या धनगराच्या बाईने अहिल्याबाई होळकरांनी सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पारतंत्र्यात 5 सुलतानी सत्ता होत्या. हिंदू माणसाला बोलण्याची हिंमत सुद्धा होत नव्हती. तेवढ्या काळात कोर्टात शिवबा घेऊन लढण्याची हिंमत माझ्या जिजाऊ साहेबांमध्ये होती. म्हणून त्या माऊलीच्या कुशीतून राजा छत्रपती शिवाजी. तुम्ही रडत घरी येताय. तुम्ही जोपर्यंत रडताय तुमच्यावर अत्याचार ठरलेले आहे. तुम्ही खंबीर झालं पाहिजे. आणि अलीकडे राहणीमान बदललं, नीट वापरायला लागल्यात, एकट्या दुकट्या हिंडायला लागल्यात. पूर्वीच्या महिला मर्यादित होत्या. म्हणजे तुम्ही फिरू नका असं माझं मत नाही. तुमचा विकास झाला पाहिजे, तुम्ही शिकल्या पाहिजे, तुम्ही चंद्रावर गेला पाहिजे. खुशाल शॉर्ट कपडे घाला, खुशाल नीट वापरा, पण कमीत कमी तुमच्याकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या एखाद्याच्या कानपडीत मारण्याची हिंमत तुमच्यात असली पाहिजे, तेव्हा फिरा. सध्याची गंभीर समस्या आहे. आणि एक सांगू तुम्हाला, अजून एक खंत मांडून जाईल मी. तुम्ही ऑब्झर्वेशन करा. दर महिन्याला आपल्या हिंदू धर्मातल्या महाराष्ट्रातून महाराज 2022, 2022 पोरी आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात लग्न करून जात आहेत. लाजा वाटलं पाहिजे पोरींना. आपल्या धर्मात पोरं नाही का? बाहेरचे येतात, काहीतरी आकर्षित करतात, काहीतरी त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने काही नावं चेंज करून काही या सगळ्या गोष्टी फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोरी फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि आपल्या बाबड्या पोरी खुशाल बसतात. आईबापाने सुद्धा घरातून पोरींना 8वी पासून 5वी पासूनच या सगळ्या गोष्टी समजून सांगण्याची हिंमत तुम्ही दाखवली पाहिजे. बापाने मुलाला मित्रासारखा सन्मान दिला पाहिजे. आईने मुलीला ती मैत्रीण वाटली पाहिजे तिला आई, तेव्हा सगळ्या गोष्टी होणार नाहीत. आणि अजूनही तुम्हाला त्यापेक्षा पलीकडे जाऊन सांगेल मी तुम्हाला, वाटलं तुम्ही माझं कीर्तन परत ठेवू नका. मुलींना मी विनंती करून द्या, तुम्हाला लव्ह मॅरेज करायचं आहे ना, अरेंज मॅरेज बिलकुल करू नका. खुशाल लव्ह मॅरेज करा, पण कमीत कमी माझ्या पांडुरंगाला शरण, हिंदू असणारा पोरगा, शरण जाणारा पोरगा असला पाहिजे, त्याच्याबरोबर करा. गंभीर समस्या आहे सध्या ही. महाराज लॉकडाऊनच्या नंतर 26 पोरी दुर्गावाहिनीच्या बजरंग दलाच्या माध्यमातून आम्ही मुस्लिमांच्या पोरांनी पळवलेल्या पोरी हिंदू करून घेतल्यात. हे टाकू नका. त्यात एक कीर्तन करायची पोरगी महाराज घ्यायला तयार नाहीत. आम्हाला महाराज धावायला लागले. महाराज